श्रीगणेशाय नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभाङ्गं लक्ष्मीकान्तनकमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्री गणेशाय नमः। आज आपण अधिक मास महात्म्यामध्ये 20वा जो अध्याय आहे तो आपण बघणार आहोत. आणि आपण जसं या ग्रंथाचा अभ्यास करतो तसं आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की नेमके हा विषय कुठं चालू आहे, तर वैकुंठात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यामधला हा संवाद चालू आहे. आणि मग या स्नानाचं महत्त्व विशद करताना पुन्हा एकदा भगवान विष्णूंनी वदास सुरुवात केली आणि त्यांनी महालक्ष्मींना असं सांगितलं की मी तुला आता अजून एक याच्यातली कथा सांगतो. आणि ती कथा म्हणजेच हा 20वा अध्याय. आणि मग त्यांनी असं सांगितलं की पूर्वी सौराष्ट्र देशात प्रभासपट्टण नावाचं एक सुंदर असं नगर होतं. आणि या नगरामध्ये सोमशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो अत्यंत निष्ठावान, अत्यंत सदाचारी, दानशूर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे व्रतवैकल्य करून पुण्यसंचय करणारा असा हा ब्राह्मण होता. याचा अधिक मासामध्ये यानं अनेक व्रत आणि नियम केलेले होते. नित्य प्रातः स्नान करायचा, दीपदान, अन्नदान, तांबूलदान, वस्त्रदान, गोदान अशा प्रकारचे यथाशक्ती दान तो करत असत. आणि नित्याच्या नियमाप्रमाणे एक दिवस अधिक मासाच्या या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी हा सोमशर्मा जो होता हा अगदी भल्या पहाटे उठला आणि चालायला लागला. आता नदीवरती तो जातोय. नदीवर जात असताना त्याला वाटेमध्ये एक राक्षस भेटला. बघा तुम्ही, आता अत्यंत प्रातःकाळ म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती तो स्नानास गेला असल्या कारणाने अजूनही अंधार होता. स्नान करून जरी आला तरी तो अंधार होता. आणि त्याच वेळेस त्याच्या वाटेमध्ये एक अत्यंत अक्राळ विक्राळ रूप धारण करून एक राक्षस त्याच्यासमोर येऊन उभं राहिलं. त्याला पाहून हा थोडासा भिला. ज्याला भीती वाटली हा ब्राह्मण मग नरसिंहाचा जप करू लागला. त्यावेळेस तो राक्षसाने त्याला सांगितलं की मी भुकेला आहे. ब्राह्मण म्हणाले, हे बघ म्हणे, महिनाभर मी सुद्धा मलमासाचे व्रत केलेले आहे. तर तेव्हा तो राक्षस म्हणाला की वा रे वा म्हणे, कोणत्या पापाची शिक्षा तुम्हाला मिळावी सांगा म्हणे. मग त्यानं सांगितलं की हे बघ म्हणे, मी एक ब्राह्मण आहे आणि मी तुला हे व्रताचं महत्त्व सांगतो. आणि मग त्या ब्राह्मणाने त्याला त्या व्रताचं महत्त्व सांगितलं. तेव्हा तो राक्षस नंतर पुढं थोडासा अत्यंत गंभीरवाणा तो बदला की कोणत्या पापाची शिक्षा मला मिळाली माहीत नाही म्हणे, पण एक पाप मला आठवतं म्हणे. आणि मग त्याने ते पाप सांगायला सुरुवात केली की माझ्या पूर्वीच्या जन्मी मी एक धार्मिक अशा प्रकारचा वैश्य होतो आणि माझ्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो सुद्धा व्रतवैकल्य करत. आणि एकदा त्याला तीर्थयात्रेस जावयाचे असल्या कारणाने त्याने काय केले की 10 सहस्त्र सुवर्ण नाण्यांनी भरलेला एक मोठा घट माझ्या हाती आणून दिला. आणि मला त्यानं अशी प्रार्थना केली की हा सुवर्णाचा घट आपल्याकडे राहू द्या, कारण मला आता तीर्थयात्रेला जायचं आहे. इथं घरी राहिलं तरी घरी धोका आणि सोबत नेलं तरी सोबतही धोका, त्यामुळे हा घट आपल्याकडे ठेवून घ्या. आणि त्याप्रमाणे त्यानं दिलेला सुवर्णाचा घट हा त्याने माझ्याकडे आणून दिला. झालं. त्यानंतर काय झालं, बरोबर 12 वर्षानंतर हा ब्राह्मण पुन्हा यात्रा संपून परत आला आणि त्याने मला दिलेल्या सुवर्ण नाण्यांचे स्मरण करून दिले. तेव्हा मात्र मी धनानं उन्मत्त झालेला असल्या कारणाने मी त्यास असं सांगितलं की आमच्या घरी तुम्ही पैसे किंवा सुवर्णमुद्रा आणून दिल्याच नाही, आणि जरी दिल्या तर याला कोणी साक्ष आहे का ते दाखवा. तो माणूस बिचारा मग राजदरबारी गेला. राजदरबारामध्ये गेल्यानंतर राजाने त्या जन्मचरित्री माणसास मूर्ख ठरविले आणि पैशाचा घट माणसाने पाहता पाहता, म्हणजे मी पाहता पाहता मी तो गिळंकृत करून टाकला. आता या धनलोभाने मी अत्यंत पापकृत्य तो केले. आणि त्याच वेळेस या विप्राला अत्यंत क्रोध आला आणि त्यावेळेस त्यानं मला तू ब्रह्मराक्षस होशील असा त्याने मला शाप दिला. आणि त्याने हे सांगितलं की माझे वचन खरे न झाले तर मात्र काय होईल, तर माझी यात्रा जी आहे ती निष्फळ ठरल. असं म्हणत अन्नपाण्याचा त्याने त्याग केला आणि यथावकाश त्या विप्राचा
प्राणत्याग झाला, मृत्यू झाला. मग आता धनलोभानं मी उन्मत्त झालेलो होतो. करता 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 माझंही आयुष्य संपलं आणि पुढे मला या राक्षस योनीत मी येऊन पडलो. बघा कसं असतं, परक्याचं धन खर्च केल्याने माझ्या नशिबी हा आता दैत्ययोग आलेला आहे म्हणे. आणि म्हणून परक्याच्या वस्तूची अभिलाषा ठेवायची नाही, सुख लाभत नाही. शेवटी म्हणून हा भोग माझ्या नशिबात आला. आता माझी सुटका नाही. मला ब्रह्मलोकी पाठवण्याचे तुम्ही उपकार करा, म्हणजे माझा उद्धार होईल. असं म्हणून तो आता या सोमशर्मा नावाच्या ब्राह्मणाजवळ तो गायावाया करायला लागला. तो राक्षस गायावाया करतोय की मलमासाचे सुंदर व्रत आहे, ते तुम्ही केलं आहे. या व्रताने मनुष्य जीवनाचा उद्धार होतो आणि मलासुद्धा या पापातून मुक्ती मिळेल. याकरता मी तुम्हाला प्रार्थना करतो की किमान एका दिवसाचं पुण्य तरी तुम्ही मला द्या. त्याच वेळेस त्या सोमशर्मा नावाच्या विप्राने हाती उदक धारण केलं आणि एका दिवसाचं पुण्य त्याला दिलं आणि ते सर्व जल त्याच्या अंगावरती शिंपडलं. आणि तेव्हा असा चमत्कार घडून आला की स्वर्गातून भूलोकी तात्काळ एक विमान खाली उतरले. विष्णूचे दूत जे सुद्धा चतुर्भुज होते ते दूतही त्या विमानात होते. ते खाली आल्यानंतर त्या राक्षसाला आता दिव्य देह प्राप्त झाला आणि त्याला विमानात बसून वैकुंठी नेण्यात आले. हे ब्राह्मणा, तुझे पुण्य केलं त्यामुळे माझा उद्धार झाला, असे म्हणून पुढे तो विष्णुभवनी गमन करता झाला. अशा स्वरूपाचे पुण्य लाभून जीवनाचा उद्धार करणारे असे हे मलमासाचे, अधिक मासाचे, पुरुषोत्तम मासाचे हे व्रत आहे. म्हणून सांगतो, सर्वांनी एखादं तरी व्रत या महिन्यामध्ये याचं आचरण करावं. भगवान श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.